गिफ्ट ही आहे क्या बात है. आणि अरे का सांग का. कारण ते तू जर आणलंस तर तुला कळेल. हॅलो किटीचं वॉच. मस्त आहे. कारण माझ्या लेकाला असंच सगळं आवडतं. तो हॅलो किटीचा वॉच घालून फिरत असतो. बरं लाईट लागतात आर्य, तुला आणखीन आवडेल. गिफ्ट आहे पण गिफ्ट मी काय आणलंच नाही पण हिच्यासाठी. ते बघू नंतर आपण. ते नाही आधी ओवाळा मला तरी विचारा तुम्ही हे सगळं बोलायच्या आधी. मस्त आहे. हो मी आधी ओळखते. फेकतेस प्रेमाने कर हवेत ना पैसे नीट करायचं मग. पैसे देतोयस का तू. तर बघू ते. आग लागेल ना. दे. पॅन्टला लावू नकोस हात. थोडं वरती लाव ना यार. लाव. या ते खरंच आवडलीये का, नाहीतर ही पण आणलीये मी. दोन्ही बांधू आपण. कशाला, मला ही आवडली पण दोन्ही. अरे जबरदस्त. बिकॉज थोडा राखी खाली बांध. आज करते का. येस थँक्यू. येस. हिच्यासाठी पण मी गिफ्ट नाही आणले. म्हणजे काही सांगितलं ना पहिले, कारण मला हो हा सरप्राईज होतो तुमच्यासाठी. पण गिफ्ट माझ्याकडे आहेत. कुठे. ओ हो ही तिला दे. मला नको. अच्छा. जातोस तू कुठे. बॅग घ्यायला. सो तुम्हाला माहितीये ही बॅग आहे चेरी पिकची, जी Yes. निशांत तावळे काकांनी तुझ्यासाठी पाठवली आहे, कारण आज तू ट्रॅव्हल करणार आहेस. येस. क्या बात आहे. थँक्यू. चेरी पिकच्या या बॅग वरती निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवलाय सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी. वाव नाईस. तुला तुझं गिफ्ट मिळालं. अच्छा एवढंच होतं. एवढंच होतं म्हणजे. ओके सो हे गिफ्ट दादाला दे. माझ्यासाठी. येस. सरिता पेडणेकर मावशी आहे पार्ल्याची, आणि शाकूस तिचा ब्रँड आहे. सो तुझ्यासाठी. नाईस ना. क्या बात आहे. व्हेरी नाईस. मजा आली. व्हेरी नाईस. तिच्याकडे खूप छान लेदर प्रोडक्ट्स असतात. असंच फिरणार सगळीकडे मी. इट्स रिअली स्मार्ट. या इट इज. आवडली मला खूप. वाव मस्त आहे. मस्त आहे. थँक्यू सो मच. सो गप्पांना सुरुवात करूया. अरे ते कार्ड ते नाही निघणार आता. नाही प्लीज. सो आज आपण भेटलोय दिल के करीब मध्ये, जोडी तुझी माझी मध्ये. मला माहितीये माझ्या मुलांचं एक वेगळंच विश्व आहे, पण आज दिल के करीब, जोडी तुझी माझी आणि तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने त्यांच्याशी मला दिल के करीब काही गोष्टी करता येणार आहेत. सो सुरू करूया. रेडी. रेडी. मला सगळ्यात आधी तुम्हाला काय विचारायचंय की म्हणजे हे सगळ्यांनाच माहितीये की मी खूप काम करत असते आणि मला तुम्ही खूप भेटत नाही. सो मला त्याचं वाईट वाटतं. पण तुम्हाला असं कधी वाटतं का की आपल्याला जेव्हा आई हवी आहे तेव्हा नेमकी आई नाहीये, आणि मग ते म्हणजे हाऊ डू यू कोप विथ इट. म्हणजे प्रॉब्लेम एकच आहे की आम्हाला आई सारखी हवी असते. तेव्हा मस्त आवडलं मला. बट असं कधी वाटत नाही की आई नसते आमच्या बरोबर. शी इज ऑलवेज देअर. आणि आमचा फॅमिली ग्रुप जो आहे व्हॉट्सअपवर तो ऑलवेज ऍक्टिव्ह सारखा असतो. तू मी टिया बाबा सगळे ग्रुपवरती आहेत ते तर ऑलवेज ऍक्टिव्ह की आम्ही हे करतोय ते करतोय, आज लेट होणार आहे, आज मी बाहेर जाणार आहे. तर इट्स ऑलवेज ऍक्टिव्ह द एंटायर टाइम. असं कधी वाटत नाही की तू नाही आमच्या बरोबर. हो एक्झॅक्टली. आणि जर काही लागलं इन केस अँड इफ यू आर ॲट युअर शूट, सो वी नो की आम्ही तुला कधी कॉल करू शकतो, और इट्स नॉट डिफिकल्ट टू गेट इन टच. तसं आहे. बरोबर. या तुमचं आणि तुमच्या वडिलांचं बॉन्डिंग कसं आहे.
मस्त, व्हेरी गुड ऍक्च्युली. या म्हणजे वी आर व्हेरी लकी की आम्हाला दोन्ही पेरेंट्स जे आहेत ते बिलकुल पण स्ट्रिक्ट नाही आहेत किंवा असं असंच्या असंच करायचं किंवा असे स्ट्रिक्ट रूल्स. हो, म्हणजे मी बाकी पेरेंट्स बघतो माझ्या फ्रेंड्सचे तर ते एकदम सिरियसली फक्त हेच करायचं आणि हेच करायचं, पण आपल्यामध्ये एज गॅप तो नाहीये तेवढा, कारण या आणि म्हणजे तो जनरेशनल गॅप नाहीच आहे. म्हणजे एज गॅप आहे age पण gap तो असेल, पण जाणवत नाही. लोकांना काय वाटेल मला तेच म्हणजे. कितव्या वर्षी ऍक्च्युली झालंय? नाही, ऍक्च्युली नाही जाणवत तो पण. तेच म्हणजे, कारण तुम्ही आमचे फ्रेंड्सच आहात म्हणजे इन दी एंड तसं. या सो बॉन्डिंग खूप चांगली दोघांबरोबर ऑनेस्टली. या जास्ती कोण आवडतं, आई का बाबा? उफ. जे पण जास्ती तुमची पैसे देणार स्क्रिप्ट कोण ते. बनवतो एक्झॅक्टली, आम्हाला हे ब्रीफ केलं गेलेलं नव्हतं. आन्सर तर आहे म्हणजे ओके पैसे जो पण जास्ती देईल ते मला खूप आवडतात ते. कट. हे कशाला कट करायचं नाही, राहू दे. हो. आवड आहे पैशांची, आता काय करायचं. माय गॉड. कमवा मच होता. ते पण करतोय पण अजून हवेत पण ना. या मोर मनी इज ऑलवेज मोर मनी. हा, एक्झॅक्टली. बरं, मला नेहमी सगळेजण विचारतात, तुझी मुलं एवढी सुंदर दिसतात, बरोबर बोलले जे पण Yeah. बोलले. Correct आहे. छान आहेत, पर्सनॅलिटीज छान आहेत, या आहे. एक्स्ट्रोवर्ट्स आहेत, आहे. हा, तर मग ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये का येत नाहीत? हम्म. तर असं नाही की आवड नाहीये, पण म्हणजे मला हेल्प करायला खूप आवडतं लोकांना. आणि आय फिगर्ड आउट की आय कॅन हेल्प मोर पीपल इन दिस फील्ड, इन द फील्ड ऑफ फिटनेस, जे जास्ती आवडतं मला ऍज कम्पेअर्ड टू ऍक्टिंग आणि तुमची इंडस्ट्री. असं नाही की तिकडे आवड नाही मला, बट आय कॅन हेल्प मोर पीपल या साईडला. तर जे माझे ग्रुप क्लास आहे, माझे पीटी क्लायंट्स आहेत, तर आय कॅन गिव्ह पीपल अ बेटर लाईफ माझ्या इंडस्ट्रीमध्ये. तर मला जास्ती ही आवडते म्हणून. सो ह्या प्रश्नाचं उत्तर लोकांपर्यंत नीट पोहोचावं म्हणून तू नेमका काय करतोस ते सांगशील का हो, सगळ्यांना? चालेल. तर मी पर्सनल ट्रेनर आहे आणि मी युट्यूब पण करतो व्हिडिओसाठी. आणि ऑन युट्यूब ऑल्सो आय स्प्रेड फिटनेस थ्रू माझे वर्कआउट ट्युटोरियल व्हिडिओज, की कसं हे करायचं, का नाही हे करायचं असतं, एक्सरसाइज बद्दल, फिटनेस बद्दल, वर्कआउट बद्दल, आणि एव्हरीथिंग इन हेल्थ अँड फिटनेस. आणि एव्हरी डे आय ऑल्सो ट्रेन पीपल. तर माझे ग्रुप असतात, ग्रुप क्लास, पीटी असतात रोज. तर थ्रू दॅट आय ऑल्सो PT म्हणजे पर्सनल ट्रेनिंग. हो, तर दॅट इज 1-on-1. आणि ग्रुप पण असतं माझं 8-9 लोकांचं. तर आय कॅन हेल्प मोर पीपल इन माय फील्ड तसं अकॉर्डिंगली. दॅट्स व्हाय आय चूज फिटनेस म्हणून. तू काय करतेस सांगशील सगळ्यांना? येस. सो आय एम इनटू हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट. मेनली आवड कशी लागली असं खूप मला लोक विचारतात ऑनेस्टली, बिकॉज फिटनेस ऍटलीस्ट आपल्या फॅमिलीमध्ये आहे, पण हे कम्प्लिटली वेगळं आहे. सो लहानपणीपासून यु नो की आय नो एव्हरीथिंग. यू ऑल डोंट नो. सो लहानपणीपासून आय यूज टू लव्ह टू कुक, किंवा वयाच्या काहीतरी 3 किंवा 4 वर्षांपासून कांदा चिरणं किंवा मासे साफ करणं आणि छोट्या छोट्या गोष्टी मी किचन मध्ये करत. अगं, मासे साफ करणं 3-4 वर्षाच्या मुलीला नाही जमत. छोट्या गोष्टी नाही. दिस इज नॉट इव्हन द वर्स्ट पार्ट. मी एकदा ना, आय थिंक मी 5 वर्षाची होते आणि ते लहानपणी असे हे बनवा ते बनवा असे ऍक्टिव्हिटीज असतात ना स्कूलमध्ये. सो तसं आम्हाला सांगितलं होतं की आज भेळ बनवायची सगळ्यांनी, ओके, स्कूलमध्ये येऊन. तर तुम्ही 5 वर्षाच्या मुलीला काय एक्सपेक्ट करता की ती घरातून आई बाबा सगळं तिला चिरून देतील आणि फक्त भेळ बनवायची असेल. मी तिकडे अख्खा कांदा, अख्खा टोमॅटो आणि सुरी घेऊन पोहोचले. हो, आणि आय वॉज लुकिंग अराउंड की कोणी काही चिरत का नाही सगळ्यांनी असं. आणि तुला सवय होती घरी चिराची, म्हणून मी चिरत बसले माझं. आणि टीचर चिडली आणि मग नेक्स्ट डे तिने आजीला स्कूलमध्ये बोलवलं, म्हणजे स्मिताजीला, रंजू आजी, ती मला चिरायला लावायची. तर मी, रंजू आजी म्हणजे माझी आई आणि स्मिता आजी म्हणजे माझी सासू. तर नेक्स्ट डे तिला स्कूलमध्ये बोलवलं की तुम्ही सुरी कशी देता तुमच्या मुलीला वगैरे, ती बॅग मध्ये सुरी कशी कॅरी करते. आणि ती पण कन्फ्युज की हे नॉर्मल नसतं का लहान मुलांसाठी, तिला 2 वर्ष झाली ती कापतीये. हा, सो तसं म्हणजे खूप लहानपणापासून माझी आवड होती. अँड देन सेम दादर केटरिंगला ऍडमिशन मिळाली. अँड मॉडेलिंग असं नाही केलं असं नाही. दादर केटरिंगला ऍडमिशन मिळाली, पण ते सुद्धा मला सगळ्यांना सांगायला आवडेल, नाही सांगायला लागेल की ऍक्च्युली जेईला तिला 99.9 पर्सेंटाईल होते आणि ती 54th आली होती ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया.
आणि तिला ऍडमिशन ऍक्च्युली दिल्ली पुसाला मिळाली होती, राईट? जिथे सगळे म्हणजे 1 ते किती रँक पर्यंत जातात तिथे डिपेंड, पण फर्स्ट म्हणजे रँक वाईज फर्स्ट इज दिल्ली. पण मला तिला दिल्लीला पाठवायची भीती वाटली, कारण मला ते असं वाटलं की अनसेफ आहे. पण कसं असतं ना, म्हणजे ज्या गोष्टीपासून आपण नेहमी पळतो ते सर्कल होतं. आता तिची डिग्री झालेली आहे आणि ती स्वतः सांगणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की दरवर्षी ती स्टुडंट ऑफ द इयर होती आणि आता परत तिला स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि ती आता दिल्लीला ऍडमिशन मिळाली तिला OCLDला. OCLD इज ओबरॉय हॉटेल. येस. आणि आज निघाली येस रात्री. वी आर गोइंग टू मिस यू टिया. थँक यू. नाही, बॅग मध्ये- दिली ना, हा. सो आय विल रिमेंबर. मी नाही का, रूम तर माझी पूर्ण असणार मग. हो, कपाट पण माझं राहणार. रडशील मग त्याच रूम मध्ये बसून. रडत नाही, आपण मजा करायची फक्त. हा, तेव्हा पण सगळ्यात जास्ती बाबा रडणार आहे. हो. बाबा इज गोइंग टू मिस यू. येस. बाबाचं पान हलत नाही टियाशिवाय अजिबात. वैभवी. ओके. हा, सो असं नाही की मॉडेलिंग ट्राय नाही केली. आय थिंक फॉर अ गुड 2 years or समथिंग. म्हणजे माय फंडा इज की जर समोरनं काही ऑफर आली किंवा ऍट दॅट पॉइंट इफ यू आर नॉट ऑक्युपाइड तर कशालाही नाही बोलायचं नाही. सगळं ट्राय करून बघायचं आणि मग जे तुम्हाला आवडतं ते करायचं. सो इवन दो आय वॉज डुईंग दिस आणि माझं जस्ट आय थिंक तेव्हा 10वी संपली होती आणि तेव्हा कॉल आला की पॅजंट करशील का वगैरे. सो आय एंटर्ड दॅट पॅजंट आणि ते पॅजंट जिंकल्यावर मग मॉडेलिंग वगैरे चालू केली. मिस दादर. हा, मॉडेलिंग चालू केली अँड देन आय थिंक फॉर 2 years वगैरे आय डिड दॅट. पण मग ऍटलिस्ट आय ट्राईड इट. सो पण त्यानंतर सुद्धा तुमच्या दोघांसाठी असंख्य फोन कॉल्स येतात मला, पण मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही कारण मला सतत असं वाटतं की अकॅडमिकली तुम्ही खूप ब्रिलियंट आहात. आमचं जे क्षेत्र आहे ते अस्थिर आहे. म्हणजे कधी काम असतं किंवा कधी काम नसतं. पण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काय म्हणतात जो अभ्यास केलेला आहात आणि तुमचा आपापला व्यवसाय सुरू झालेला आहे तर तिकडे छान भक्कमपणे पाय रोवून उभे राहा आणि त्यानंतर जर का आमच्या फील्डमध्ये यायचं असेल तर यू आर मोस्ट वेलकम. पण इथे सुद्धा खूप अभ्यास लागतो. असं नाही की आवड नाही सगळीकडेच. आणि स्मिताजी बोलली होती की कामाला नाही बोलायचं कधीच. हो, तर ते करणार, सगळं करायचं, सगळं करू आम्ही. पण हे एकदम मस्त झाल्यावरती मग तिकडे येऊ. येस, यू मोस्ट वेलकम. आम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि खरं सांगू का की मला सतत विचारत असतात, म्हणजे जे आत्ताचे मराठीचे प्रोड्युसर्स वगैरे आहेत, खूप मोठे मोठे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, मला फोन करून नेहमी विचारतात की ज्या वेळेला टिया आणि आर्य काम करायला लागतील तेव्हा मला नक्की सांगू ना. नाही, मी खूप पोलाइटली, कारण सगळेजण ना खूप चांगले आहेत. मराठी इंडस्ट्री ही ना एक कुटुंबासारखी आहे. मला त्यांना नाही म्हणताना सुद्धा कसं तरीच वाटतं. पण माझ्या सुद्धा तुमच्यासाठी प्रायोरिटीज मी सेट केलेल्या आहेत की आधी तुमची करिअर्स होऊ देत आणि त्यानंतर तुम्ही हे करूच शकता. येस. सो तुमचं लहानपण, बालपण मी तर अगदी जवळून बघितलंय. बघायलाच पाहिजे. आय थिंक सो. पण प्रेक्षकांसाठी बालपणाबद्दल काय सांगाल? काय आठवणी आहेत दोघांच्या एकत्र? बालपण कसं होतं तुमचं? तुमचा अभ्यास कोणी घेतला? स्वतःच. मी काही नाही बोलले, तू स्वतःच चेहरा लपवलाय. तो इट्स ओके. नाही घेतलाय, पण माझा एकदा आईने अभ्यास घेतलाय सेकंड मध्ये, जेव्हा तू फेल झाला होता तेव्हा ते कर्सिव्ह मध्ये लिहायचं काहीतरी होतं मला आणि मग ते पण येत नव्हतं मला. तर तर मध्ये पेन्सिल मध्ये लिहायचं. मग आईने दाखवलं की सी असा लिहायचा असतो. जमलं नाही कधी, पण प्रयत्न केला आपण. पण दॅट वॉज द प्रॉब्लेम की तू आत्ताही नाही आणि तेव्हाही नाही कधी चिडायचीच नाहीस. काही असं झालं की तू हसायचीस. सो लहानपणी एकदा ना मला आय थिंक तेव्हा बस नव्हती लावली. आय थिंक मी सिनियर केजी वगैरे मध्ये होते आणि शाळा सुटली होती, पण तरीही मला आय थिंक 1-1.5 तास वगैरे काहीतरी एक्स्ट्रा लागला होता बाहेर यायला. आणि मग बाहेर आली आणि मग नेहमीच लागायचं. कुठे होतीस, काय झालं, म्हणजे मी कधीपासनं शोधतेय तुला वगैरे हे सगळं झालं. मी टीचरचं काम करत होते. मला आठवतंय. मी बोलले टीचरचं काम शाळेनंतर नाही. मला काय राग आला होता की अरे या एवढ्याशा मुलीला टीचर काय काम करायला सांगत असेल. तर टीचर मला ई
हा लिहिताच यायचा नाही, तुला कुठे थांबायचं हो, तर मी तुझं तर ते टीचरनी मला काम दिलं पनिशमेंट. ई लिहायचं काम होतं ते ई लिहायचं तर मला अख्खं पानवर ई पण मला ते कधी संपलंच नाही कारण मी तिकडेच अडकले आणि तिला असं वाटलं की टीचरनी काहीतरी त्यांचं काम हिला इम्पॉर्टंट वर्क दिलंय Important तिला काम. म्हणून मी काम करून येते घरी. ओ गॉड किती वेळा मला टीचर पनिशमेंट देऊन बाहेर काढायचे आणि मी गार्डन वगैरे मध्ये जाऊन खेळायचे आणि मी खूप उद्धट होते आणि मी खूप उलट उत्तर द्यायचे तर मला टीचर विचारायची की तू कुठे गेलीस त्याला पनिशमेंट म्हणून बाहेर थांबून ठेवलं होतं 1-1.5 तास वगैरे ते परतच आतमध्ये नाही बोलवायचे तसं मी बोर झाले मी काय करू बाहेर थांबून तर मी फिरायला गेले एक्सक्यूज मी एकदा मला आठवतंय घरी आली तर एकतर आहे ना 2 रिबन्स असायच्या आणि 2 पोनीज तर सकाळी छान बांधून पाठवायचे आणि संध्याकाळपर्यंत इथे आलेल्या असायच्या किंवा हरवलेल्या असायच्या. एकदा आली तर तिचे मी असं युनिफॉर्म वगैरे असं काढायला लागले वगैरे सगळीकडून सँड निघते पेटिकोट मध्ये सँड अंडरगार्मेंट. मी म्हटलं सँड कशी आली तुझ्या कपड्यांमध्ये तर ती म्हणली मला क्लासच्या बाहेर उभं केलं होतं म्हणून. म्हटलं म्हणून कुठं सँड येणार नाही मग मी तिथून निघाले ना म्हणून. म्हटलं अगं निघून गेली कुठे सँडपिट मध्ये. म्हटलं सँडपिट मध्ये काय करत होती अगं फेरीज बनवत होते. नो माझ्यासाठी एव्हरीथिंग वॉज अ गिव्हन हा म्हणजे कळायलाच पाहिजे तुला म्हणजे 4 वर्षाची मुलगी करून म्हणजे क्लासच्या बाहेर किती वेळ उभी राहणार असं तू मला म्हणली होतीस. म्हणजे काय आय विश माझे टीचर्स बघतायत टीचर्स डे मला ड्रेस केलं होतं तुम्ही तर एकदा आम्हाला हा कॉन्सेप्ट नव्हता की सर आणि असं सर टीचर असतात दोघं तर मेल फिमेल असतात. तुला तरी चालेल मला नव्हतं माहिती तेव्हा आईला पण माहिती आय थॉट तिला माहिती असेल तर मग ऑन टीचर्स डे दोघांनी असं कॉन्सेप्ट शाळेमध्ये होता की ड्रेसअप ऍज युअर टीचर ठीक आहे. आणि मी गेलो असत म्हणजे एकदम कुर्ता पजामा घालून ते कुर्ता पण नाही सलवार आणि सलवार कमीज घालून आणि ओढणी घालून गेली होती मला. ओढणी लिपस्टिक मेकअप सगळं लावून पाठवलं होतं ऍज अ टीचर की आता टीचर्स डे जा मजा करा. आणि मग गेलो आणि सगळे माझे जे पण मेल फ्रेंड्स होते सगळे ते मुलं होती दे वर ऑल वेअरिंग असं एकदम शर्ट आणि पॅन्ट आणि एकदम फॉर्मल मध्ये आणि मी एकटा मेकअप लावून आलो होतो लिपस्टिक लावून आलो होतो दुपट्टा घालून. तर ते बोलले हे काय अरे तू का बनलायस तर ते बोलले की मी टीचर आहे. तर ते बोलले की अरे मग तू सर का नाहीये सर काय असतं आम्हाला फक्त टीचर होती तेव्हा किती प्ले स्कूल मध्ये. तर मग ते बोलले की नाही सर पण असतात जे ब्लाऊज नाही घालत. तर मग नंतर बोललो अच्छा मग मी गेलो पटकन बाथरूम मध्ये आणि मी तेव्हा हुशार होतो कारण आता पण आहे पण तेव्हा जास्ती होतो. तर मग असं दुपट्टा असं वरती घेतला आणि सलवार कमीज नव्हतं ते मग त्याला मी कुर्ता पजामा बनवलं आणि मग काय होता दुपट्टा होता तो पण असा घातला मेकअप काढला नाही पण मी लिपस्टिक काढली फक्त मेकअप मला सुंदर तसा पण होता. तर मेकअप काढला लिपस्टिक काढली मग सर बनलो मग मी बट सर ऑन ॲट होम इंडियन डे ऑन रिपब्लिक डे ट्रेडिशनल ऑन ट्रेडिशनल डे असं होतं ते म्हणून. मग आईचा आणि आत्याचा राग आला होता तेव्हा तुला नाही तेव्हा आता पण नाहीये तेव्हा पण नाही खरंच सांग. नाही ऑफकोर्स आला होता म्हणजे काय या म्हणजे सगळ्यांनी घातलंय मी एकटा कुर्ता पजामा चांगले मला ब्रा बी नाही घातलं आणि क्रेझी की यांना पण कळलं नाही म्हणजे मला नाही आठवत आहे की का आम्हाला नाही कळलं ते मला नाही हे बघ तेव्हा ना तुम्हाला तुम्ही पण शाळेत गेला होता ना सरांकडे म्हणजे आम्ही टीचर बनून गेलो होतो मला कोण सांगणार मग त्याचा विचार आहे तर तुम्ही असं करा मला बोललंच नाही कोणी की सर असतं काही आम्ही सर बनून नव्हतो ना पण मला पण तर माहिती नव्हतं कोणी बोललं पण नाही मला की सर काहीतरी असतं. हो ना तू काय म्हणाला मला टीचर बनायचं हो मग टीचर बन चूक तुमची नव्हती माझी होती ती माझी होती. आजी पण होती तिकडे आजी पण काही बोलली नाही स्मिता आजी विकृती आहे काय करायचं नाही चूक माझी होती मी त्यांना बोललो नाही ग तू त्यांना ओढू नकोस माझी चूक मी केली सॉरी. 2 वर्षाची हो प्ले स्कूल मध्ये माझी चूक होती की मी त्यांना बोललो नाही ऐकलं नाही नीट सर्स डे नव्हता कारण टीचर्स डे होता म्हणून सॉरी. आणखीन काही सांगायचं बाकी आहे का पुरे आजच्या दिवशीसाठी सिरियसली सिरियसली एक मला प्रश्न विचारायचा तुम्हाला.
मला हा प्रश्न विचारला जातो की 15-15, 20-20 तास काम करत असतेस, मग तू मुलांना मिस करत नाहीस का? मग तुला असं कधी वाटत नाही का की म्हणजे 3-3 सिरियल आता माझ्या चालू आहेत, तर काम कमी करावं आणि मुलांना वेळ द्यावा वगैरे असं. पण तुमच्यापर्यंत या गोष्टी येतात म्हणजे मला तेव्हा वाईट वाटतं, पण मला हेही कळतं की माझी फॅमिली समजूतदार आहे म्हणून मी हे सगळं करू शकते. ओके, पण तुमच्यापर्यंत या अशा कमेंट्स येतात का? आणि जर का आल्या आईबद्दल, वडिलांबद्दल, जे काही असेल, तर तुम्ही रिॲक्ट कसे करता? नाही म्हणजे आम्हाला माहितीये की तुम्ही काम खूप करताय आणि दिवस रात्र एक करून तुम्ही जे पण दिलंय आम्हाला ते सगळं तुम्ही काम करून दिलंय. तर वी नो की तुम्ही यू आर दिस हार्ड वर्किंग म्हणून आम्हाला सगळं मिळतंय आयुष्यामध्ये. म्हणजे वी कॅन गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट बिकॉज यू आर वर्किंग दॅट हार्ड. तर मग असं कोणी काय बोलला तर आम्हाला फरक नाही पडत एवढा, म्हणजे ऐकून सोडून द्यायचं फक्त ते. पण असं अपफ्रंट बोलतं कोणी किंवा मागे कोणी काय बोललं तर काय तुमच्या कानावर नाही, पहिले असायचं म्हणजे अपफ्रंट नाही कोणी बोलणार, बट ऑलवेज एकदम काय बोलतात त्याला नखरे चालू असतात ना लोक, हा एकदम. But that's okay. How does it matter? Honestly, लोक बोलणारच आहेत. हो, त्यांचं कामच आहे बोलणं. नाही बोलले तर वेगळं, म्हणजे यु नो इट विल बी वियर्ड. काय फरक पडतो? कारण मला आठवतं की खूप वेळेला तुमच्या पेरेंट्स टीचर्स मीटिंगला सुद्धा आजी यायची, बरोबर, कधी रंजू आजी, कधी स्मिता आजी. पण कारण बाबा खूप ट्रॅव्हल सुद्धा करायचा त्यावेळेला, मी शूटिंग करायचंय, तर त्यावेळेला लहान मूल म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काय यायचं? नाही, मला माहिती होतं की जे पण आता आम्हाला मिळतंय इट इज बिकॉज यू आर ट्रॅव्हलिंग. पण लहान मुलं एवढी समजूतदार असतात? नाही, नसतात. आम्ही होतो नसतात युजली, पण आम्हाला तेव्हा कळलं होतं की आम्ही बघायचो, कारण की म्हणजे तू लेट घरी यायचीस, आता बाबा रोज थकून घरी यायचा, तर आम्हाला दिसायचं ते की तुम्ही खूप काम करताय आणि आमच्यासाठी करताय मेनली. तर आम्हाला तेव्हा कळायचं की कोणी काही पण बोललं तर फरक त्याचा पडायचा नाही, पण बिकॉज वी सीन यू वर्किंग हार्ड आणि बाबा वर्किंग हार्ड, तर इट वॉज फाईन बाय अस. आणि असं नाहीये की तुम्ही घरी बसून राहायचात म्हणून हो पेरेंट टीचर मीटिंगला नाही यायचं, म्हणजे कामच करताय म्हणून तर नाही आला, आणि कोणीतरी येतं ना म्हणजे मीटिंग साठी. एक्झॅक्टली, ठीक आहे. आणि आमच्यासाठी तर चांगलंच आहे ना, जर कोणी नाही आलं तर. तुझं चांगलं होतं असं, पण सो इट्स ओके. सुरुवातीपासून आपली जॉईंट फॅमिली आहे, एकत्र कुटुंब व्यवस्था, म्हणजे फक्त तुम्ही दोघं जण, मी, बाबा, त्याची आई, त्याच्यानंतर नाना म्हणजे स्मिताताईंचे वडील, नाना. मग हळूहळू करून तुम्हाला आठवत असेल तर माझे आई वडील सुद्धा म्हणजे रंजू आजी आणि डॅडी सुद्धा इथेच राहायला लागले. मग आजीने त्यांना वरची एक बेडरूम बनवून दिली होती. सो प्लस तळवलकर म्हटल्यावरती एक 60-70 तर लोक होतीच जेव्हा मी लग्न करून आले. आता तर प्रत्येकाची लग्न झाली आहे, त्यांना मुलं झालेली आहेत, तर मला असं वाटतं काय 100 वगैरे तरी असतीलच ना इझिली तळवलकर ऍक्च्युअली. सो फॅमिली म्हणजे तुमच्यासाठी काय? फॅमिली म्हणजे ऑनेस्टली पहिल्यापासूनच फॅमिली इज एव्हरीथिंग, आणि तेच आम्ही बघत आलो पहिल्यापासून की फॅमिली ऑलवेज कम्स फर्स्ट, आणि जे पण त्याच्यामध्ये फॅमिलीच ऑलवेज साईड घ्यायची. आणि यू विल हॅव फाईट्स, यू विल हॅव म्हणजे मारामारी होणारच, म्हणजे फिजिकली कुठल्या घरात राहतोय हा? नाही, मी टॉयमध्ये असतो, तुम्ही घरी असतो, तर मारामारी त्याला वाद म्हणतात. हा, वाद विवाद तर होणारच, मतभेद तर होणारच, वादविवाद तर होणारच, पण यू गो थ्रू दॅट, आणि इन दी एंड मी फॅमिली आहात, तर मेक शुअर यू ऑलवेज स्टे टुगेदर. That is the main goal, life's, not just आपली पण any family. And I think nowadays also the way families are, म्हणजे आता न्यूक्लिअर फॅमिलीजचा हा कल्चर खूप जास्ती वाढतोय, राईट? सो आय एम सो ग्लॅड की आम्ही त्या जनरेशन मधलं नाही आलोय. बरोबर, की यु नो घरी सतत कोणी ना कोणीतरी असायचं. बरोबर, किंवा इव्हन इफ म्हणजे आम्हाला कधी मेड्स बरोबर एकटं नव्हतं सोडलं, किंवा नॅनीज कधीच नव्हत्या आमच्या 100%. म्हणजे ऑफकोर्स लोक नाही नॅनीज होत्या, 2 मुली. आणि कविता कोण होतं? तसं नाही, अखंड म्हणजे पूर्ण दिवस काम करणाऱ्या 2 मुली तुम्हाला सांभाळायला. पण
त्याच्याबरोबर आजी आजोबा हो. फॅमिली मेंबर्स म्हणजे फक्त ते लोक आत्या असायची, हो. ठमा हो. असायची, अतुल काका That's असायचा. what. हो. एक्झॅक्टली. सो म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की आजकाल कसं होतं की लहान मुलांना आजी आजोबा किंवा स्टेईंग विथ युअर एंटायर फॅमिली वगैरे याचा कॉन्सेप्टच माहिती बरोबर नाही. आहे, बरोबर आहे. यु नो. आणि आम्ही किती म्हणजे मेमरीज बनवल्यात आजी आजोबा, स्मिता आजी किंवा तुमच्या बरोबर लहानपणी असताना. सो आय थिंक दॅट कल्चर हॅज टू स्टार्ट. हो. आणि ऑल्सो आम्ही वी आर व्हेरी क्लोज टू आवर कझन्स. हो. आम्ही ते बघितलं तुमच्यामध्ये की बिकॉज यू आर व्हेरी क्लोज टू सगळे युअर तळवलकर. सिबलिंग्स, एकदम जुडलेले सगळे. म्हणूनच वी आर व्हेरी क्लोज टू आवर कझन्स की आम्ही वी मीट देम किती वन्स अ मंथ वी ऑलवेज मीट. तर म्हणजे आम्ही करतो की प्लॅन लहानपणी तर आम्ही एकमेकांच्याच घरीच असायचो, 3-4 महिने असंच त्यांच्या घरी पडायचो फक्त आम्ही. दॅट्स व्हॉट. आणि त्यांची इट्स नॉट लाईक फक्त आपल्याच फॅमिलीची जॉईंट फॅमिली होती वगैरे, पण त्यांच्या घरी पण आजी आजोबा एकत्र राहायचे. सो आम्ही वेगळं काही बघितलंच नव्हतं. बरोबर. वी डिडंट नो अ कॉन्सेप्ट वेअर त्याच कल्चरमध्ये त्या संस्कारात वाढला. हो. स्मिता आजीच्या काही आठवणी असतील नक्की तुमच्याबरोबर. ऑफकोर्स. काय खूप आहे. तर मी त्यांचा होतो बॉयफ्रेंड हा? स्मिता आजीचा. आणि तो स्मिता हाक मारायचास ना त्यांना. तर म्हणजे वेरेवर शी वेंट आर्य वॉज ऑलवेज विथ स्मिता आजी. बरोबर. ठीक आहे, फुल टाइम. म्हणजे कुठची मीटिंग असेल तर आर्यवर जाणार बरोबर. आम्ही तिकडे गेलो होतो राजभवनला. आजी इन्व्हाइट केलं होतं आजीला आणि चला तू पण जायचं माझ्याबरोबर. तर वी ऑल वेंट टुगेदर. आणि तिकडे काय माझं काम तर इकडे नव्हतंच, बट आय वेंट देअर बिकॉज आजीने तिकडे बोलवलं मला. तर वेरेवर आजी गोज आर्य गोज विथ आजी. दॅट इज कन्फर्म होतं ते. आणि तुला आठवत नसेल कदाचित, पण तू काही महिन्यांचा असल्यापासून आजी बरोबर सगळीकडे जायचं, ट्रॅव्हल म्हणजे परदेशात सुद्धा. थायलंड. मी आजी आणि भारती माशी सारखी एकत्र बसायचो. भारती माशी. हो. आणि वी यूज टू गो टू पुण्याला एकदम म्हणजे कधी पण ट्रॅव्हल करायला. आणि एव्हरी मंथच्या 25th वी यूज टू गो टू फिनिक्स पॅलेडियमला, मी आजी आणि टिया. आणि तो फुल प्लॅन होता आमचा. एव्हरी मंथ डेट असायची. एव्हरी मंथ डेट असायची की पहिले पिक्चर बघायचा जो आला असेल तो, मग शॉपिंग करायची, हॅमलीजला खेळण्याची, मग कपडे पण घ्यायचे तिकडेच पॅन्टलून्सला जाऊन. आणि नंतर मग तिकडे होतं कॉपर चिमनी. तेव्हा असं H&M वगैरे काहीच तेव्हा नव्हतं. H&M झारा काहीच नव्हतं. आय थिंक पॅन्टलून्स लाईफस्टाईल वगैरेच होतं. हो, तेव्हा चांगलंच म्हणजे तसं नाही. तिला ब्रँडची सवय ना टियाला म्हणून. तर मग तेच मग फुल तो प्लॅन करायचो आम्ही. तर फुल डेट असं एकदम असायची माझी, टियाची आणि आजीची. अँड देन कॉपर चिमनी वी यूज्ड टू हॅव डिनर. हो. सो एव्हरी मंथ वी यूज्ड टू डू दॅट. आणि म्हणजे आजी ती किती बिझी होती ऍक्च्युअली. म्हणजे दौरे किंवा शूट्स काही असेल, पण शी ऑलवेज मेड इट अ पॉइंट की 25th ला तो दिवस फ्री ठेवायचाच आहे. म्हणजे इव्हन टुवर्ड्स द एंड व्हेन शी वॉज ऍक्च्युअली सिक, तेव्हा पण ती आम्हाला घेऊन जायची आणि आम्ही तिला सांगायचो की आपण आराम करू आज. हो, पण तरी जायचं नाही, तरीही आपण जायचं. तो आपला दिवस आपण तिकडे जायचं. येस. सो तशा खूप आठवणी आहेत. रंजू आजी आणि डॅडी बरोबरच्या आठवणी. हो, पुण्याचे खूप आहेत. हो. आय मीन रंजू आजी तर आय थिंक आठवणी माझ्या किचन मध्येच आहेत. माझं फक्त अभ्यासाचे. रंजू आजी किती अभ्यास. बाबा रे, ती टीचर होती ना कारण पहिले. तर मग फुल डे अभ्यास करायचा. 10वीत पण माझे तो आमचा प्लॅन होता पूर्ण की सकाळी उठायचं, आंघोळ करायची, अभ्यास करायचा आणि मग त्यांना माहितीये की मार्क एवढे येणार नाही, तर मग मंदिरात जायचं एव्हरी इव्हनिंग. आम्ही पुण्याचे एव्हरी मंदिरात गेलोय फक्त प्रे करायला की ह्याला पास करा प्लीज. एवढंच केलं फक्त पुण्याला आम्ही. नाही, पण बोर्डच्या वेळेला आय थिंक आम्ही दोघंही पुण्यालाच होतो. का आजी तुझ्यासाठी आली होती मुंबईला. दोन्ही केलं. आणि ऑफकोर्स पुणेकर. सो सकाळी मी पुण्यात होते. आय थिंक महिनाभर वगैरे मी पुण्यातच होते. सकाळी मला लवकर उठायला नाही होत, मला लवकर उठून अभ्यास नाहीच होत आणि मला लवकर झोपायला पण लागतं. सो आय थिंक आम्ही 8-8:30 पर्यंत उठायचो, अभ्यास चालू करायचो 9:30 पर्यंत, जेवायला बसायचं 12:30 वाजता. 12:30 वाजता म्हणजे 1:30 पर्यंत जेवण झालं की आपण झोपायचं आणि मग 4:30 वाजता उठायचं. आणि मग हे दोघं घरीच नाही बसत, त्यांचे काही ना काहीतरी प्लॅन्स असतातच. हो, ते खूप एकदम असे खूप सोशल आहेत दोघं. बाबा रे, त्यांना सारखं त्यांना बाहेर जायचं.
सो संध्याकाळी आपण 5 वाजले की बाहेर जायचं आणि मग परत आला की कळलं की अरे दिवसच संपला. तर दिवसात बोर्डच्या 1 महिन्याआधी 2-2 चॅप्टर व्हायचे फक्त माझे, रिव्हिजन नाही चालू. पहिल्यापासून चालू केलेले सब्जेक्ट असायचे. तर माझे फ्रेंड्स बाकीचे सांगतात तू हा पेपर सॉल्व्ह केलास का, तू तो पेपर सॉल्व्ह मी तर सुनमुईला होती पेपर सॉल्व्ह करू. सुनमुई पुण्यामध्ये रेस्टॉरंट आहे त्यांचं फेवरेट रेस्टॉरंट आहे, आजी डॅडीचं फेवरेट येस रेस्टॉरंट. मला माहिती पण नव्हतं पेपर तुम्ही आणले कुठे. पण माझे सगळे फ्रेंड्स म्हणजे दे आर द कूलेस्ट ग्रँड पेरेंट्स. म्हणजे एकदम चिल, काय टेन्शन नाही, ओरडणार नाही, रागवणार नाही. आणि ऑल माय फ्रेंड्स आता पण लव्ह आजी डॅडी. म्हणजे दे कम अँड चिल घरी विथ देम व्हेन आय एम नॉट होम. तर तसं एकदम मस्त येते, मजा येते खरंच. आणि टीचर होती पण अशी कधी एकदम स्ट्रिक्ट रज्जू आजी बिलकुल पण नव्हती ऍक्च्युअली. तुला मारलं वगैरे असेल? कधीच नाही. म्हणजे मला असं वाटतंय की कधीतरी चुकून क्वचित ओरडलं पण असेल तर मारणं तर खूप लांब. मारलं नाही कोणी कधी मला फोमो होतं. मला कधी माहितीये कोणी मारलं नाही मला, कारण माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मारले कोणीतरी, म्हणजे त्यांच्या आई बाबांनी कोणीतरी नाही. त्या दिवशी माझी एक फ्रेंड मला येऊन बोलते की कधी तू म्हणजे तुमचे खूप फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स असतात पेरेंट्स बरोबर. म्हणजे व्हॉट डू यू मीन? म्हणजे शी वॉज लाईक की तुम्हाला कधी पेरेंट्सनी मारलं नाहीये, एवढं कसे धपाट्या नाही मारल्यात वगैरे. आय वॉज लाईक हे मला खूपच ऐकतानाच खूप ट्रॉमॅटिक वाटतंय. आणि मी बोलतो तुम्हाला का मारलं, तुम्ही काय करता असं एवढं. हो चिवसक नाही आम्ही नाही करत, पण अशाच सकाळी उठले की 12 लोक बोलतात की अरे मला मारलं. मी बोलू मला काही मारलंच नाही कोणी पण. म्हणजे कसं म्हणजे कोणीतरी कधी एकदा काहीतरी मारायला पाहिजे होतं. हो म्हणजे जस्ट टू फील वगैरे पण कधी जस्ट टू फील की म्हणजे कसं असतं मार खाणं. पण नाही सिरियस का मस्करी नाही, खरं बोलतोय. म्हणजे ऑल माय फ्रेंड हॅव बीन हिट फॉर शुअर, पण मी नाही कधी खाल्लाय मार. पण चांगलं आहे ना. चांगलं आहे, मग आता मारेल नाही मला टेन्शन नका. नाही चांगलं. हो कंप्लेंट नाही करत आहे, फक्त सांगतोय कसं असतं ते. प्रत्येक पालक जे असतात ना ते कुठल्याही ट्रेनिंग सेंटर मध्ये जात नाही, बरोबर आहे ना. प्रत्येकाला पालक हे व्हायचंच असतं. टुमॉरो यू विल बी पेरेंट्स. आणि तुम्ही काय करणार, जे तुमच्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी जे चांगलं केलंय ते तुम्ही तुमच्या मुलांवरती तसे संस्कार करणार. आणि जिथे तुम्हाला वाटलं की नाही ह्याच्याऐवजी हे घडायला पाहिजे होतं माझ्या आयुष्यात माझ्या आई वडिलांकडून, ते तुम्ही रेक्टिफाय करणार, ते सुधारणार आणि ते तुमच्या मुलांना देणार. बरोबर आहे ना. पण पालक कुठे चुकले, आता चुका या होणारच ग. हो पालकांकडून चुका या होणारच, कारण कोणीही एव्हरीबडी इज अ फर्स्ट टाइम पेरेंट. हो ते आम्हाला पहिलेच कळलं होतं की म्हणजे इवन इफ यू मेक मिस्टेक्स आणि आधी आम्हाला आवडलं नाही कधी तर वी वुड नेव्हर काय बोलतात त्याला, वी वुड नेव्हर जज यू और होल्ड अगेन्स्ट यू. कारण आम्हाला माहिती की तुम्ही पण फर्स्ट टाइम पेरेंट्स आहात. एक्झॅक्टली. आणि वी ऑल्सो फर्स्ट टाइम नो वन इज बॉर्न ॲज अ पेरेंट. हा एक्झॅक्टली. सो पेरेंटिंग हे कुणाला शिकवायला जात नाही. प्रत्येक जण आपली समज जशी असते त्या पद्धतीने करत असतं. सो मला ऍज अ पेरेंट असं वाटतं की मुलं तेच करणार आहे इव्हेंच्युअली. हा म्हणजे जर का मी तुम्हाला धाकात ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं हे नाही करायचं ते नाही करायचं, तरी सुद्धा तुम्ही करणार तेच, फक्त मला सांगणार नाही. बरोबर म्हणजे सांगतो असं तुम्ही तसं नाही एनीबडी. मग त्याच्या ऐवजी मला असं वाटतं तुम्ही जे काय करताय ऍटलिस्ट मला माहिती येते. आणि जर का मला एखादी गोष्ट माहिती असेल किंवा सगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल माहिती असतील तर मी तुम्हाला गाईड तरी करू शकते की हे करा, हे बरोबर आहे, हे करू नका, ह्याचे असे तोटे होणार आहेत. मग बॉल इज इन युअर कोर्ट. तुम्ही ते करा किंवा करू नका, युअर इंडिव्हिज्युअल्स. इनफॅक्ट ऑल्सो नेव्हर सेड नो फॉर एनीथिंग. तू आणि बाबा त्याचं आम्हाला काही व्यसन नाहीच आहे आम्हाला. तेच तर दॅट आय डोंट नो. नाही म्हणून तर लपवतो आम्ही, म्हणून तर तेच तर तुला नाही कळत. नाही आम्ही काहीच करत नाही. आता मारेल मी तुला. नाही आम्ही काहीच करत नाही. आम्ही सिगरेट नाही पीत, दारू नाही पीत, काहीच नाही करत. बिकॉज तुम्ही कधी आम्हाला बोलला नाही की हे नाही करायचं. ते मी तुला बोलले नाही करायचं काय, कधी केलंच नाही ना, पण म्हणून ते बोलतोय. वी नेव्हर ट्रायड इट ऑल्सो बिकॉज आम्हाला माहिती की ते चुकीचं आहे एकतर, आणि बिकॉज ऑल्सो तू आम्हाला कधी बोलली नाही. पण ते होतं नका करू असं जर का सांगितलं तर एक उत्सुकता वाढते आणि ते आपण करतो. मला ना एक खूप फनी किस्सा आहे, खूप फनी आहे. पण
आपण आता पेरेंटिंगच्या बद्दल बोलतोय आणि मी असं म्हणत नाही आय एम अ परफेक्ट पेरेंट. हा, मला माझ्या बुद्धीने जे मला कळलं ते मी केलं आणि तुमच्याकडे बघून असं वाटतंय की जे जे झालं ते परफेक्ट झालंय, छान झालंय. कारण तुम्ही खूप गुणी आहात. सगळं तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही अगदी लहान असल्यापासून आय हॅव ऑलवेज ट्रीटेड यू ॲज इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे तुमची मतं कायम असायची आणि तुमच्या मतांना कधीही मी अपोज केलं नाही, ती ऐकून घ्यायचे. बट मला खूप फनी आहे, मला आठवतंय टिया खूप लहान होती, 4-5 वर्षाची असेल आणि कसं सांगू मला कळत नाहीये, शी वॉज डिगिंग हर नोज. अजून का म्हणजे तू नाकात बोट टाकायची म्हणजे टाकायची म्हणजे लहानपणी परवा बघायला त्यावेळेला मी तिला म्हणजे कोणी असं करताना दिसलं म्हणजे लहान मूल तर आपण म्हणतो टिया डोंट डू दॅट, स्टॉप इट. तर तिने माझ्याकडे बघितलं आणि तिने विचारलं हे नाही करायचं. म्हटलं नाही, बॅड मॅनर्स. मग काय आतच ठेवायचं. तेव्हा मला असं वाटलं नाही, करेक्ट आहे तिचं, बरोबर आहे. हा, नाक तर साफ करायचंच, पण मग त्या बिकॉज नो तसं नाही, तुझं बरोबर होतं, चूक नव्हतं. ओके, मी मग तिला पद्धत सांगितली कशी करायची ती. नाहीतर ऍज अ पेरेंट म्हटलं टिया नो, बॅड मॅनर्स, असं नाही करायचं. पण ती पद्धत चुकीची होती माझी सांगायची, कारण तिने बरोबर मला विचारलं मग काय करायचं, आताच ठेवायचं. मग तुला शिकवलं आहे की असं नाही असं आहे ते, आणि मग नीट निघतं. कळलं, बरोबर आहे. फर्स्ट टाइम पेरेंट्स. आम्ही पण फर्स्ट टाइम किड्स होतो. एक मिनिट, अरे किती वर्षाचा आहेस तू? मी 25. हा ना, मग आता मी बघेन. हा, आता तुझं लग्न होणार आणि तू पण फर्स्ट टाइम पेरेंट असणार आणि मग मी मज्जा बघेन. गल्ली कट करू. तसं नाही, तू सारखा चिडवतं फर्स्ट टाइम पेरेंट, तू पण फर्स्ट टाइम. गुड थिंग, चांगलं आहे. पण ते म्हणजे यू कॅन मेक मिस्टेक, पण जास्ती नका, तेवढंच आहे. म्हणजे नॉट म्हणजे नथिंग ॲज बिग ॲज जे माझ्यावर केलं ते कुर्ता काढून गेलं होते. दॅट वॉज अ सिली फर्स्ट टाइम मिस्टेक, सॉरी फर्स्ट टाइम पेरेंट मिस्टेक. मी होतो. इट स्टार्टेड विथ हिम गेटिंग हिअर, being born. First time mistake. And then the second mistake was the dupatta and नाही, third दिवस, second तू होती. Third mistake is dupatta. तेव्हापर्यंत मी नव्हतं ना, दुपट्टा घालून गेला होता. नव्हती तेव्हा? अरे होती, मला वाटलं तू. मला आठवत नाही. कुठेतरी थांबवलं असतं त्यांना. नाही, तू कुठे थांबवणार? मला पण चुकीचं वाटलं असतं. हे दिसतं ना, काहीतरी दिसतं. देव व्हेरी असं प्रोग्रेसिव्ह पेरेंट्स पहिल्यापासून व्हेरी ओपन, व्हेरी ओपन पेरेंट्स. हे बाबाचं काही नव्हतं, ह्याच्यात हात नव्हता, त्याला माहिती पण नव्हतं बिचारायला. हे सगळं मी ठामाने केलं, पण ते एक्सप्लेन करायचे आम्हाला माहिती कळलं, आम्हाला कळलं ते. सो आता तुझं करिअर तर बऱ्याच वर्षापूर्वी चालू झालं, जवळपास 20व्या वर्षी तू करिअरला सुरुवात केलीस. तुझं आताशी सुरू होतंय करिअर. सो तुम्ही इंडिव्हिज्युअली तुमचं जे चालू आहे करिअर ते खूप उत्तम चालू आहे. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. पण जर का तुम्हाला असं वाटलं की एकमेकांच्या करिअर्समध्ये हातभार लावावा तर काय कराल तुम्ही? तर आम्ही डिस्कस केले पहिले, खूप पहिले. काय मला सांगा ना. की म्हणजे तिची फील्ड आहे, इट्स मोस्टली फूड ओरिएंटेड. माझी आहे फिटनेस बद्दल, विच आर व्हेरी टू ब्रिलियंट थिंग्स इफ यू कंबाईन देम टुगेदर. तर मग मी फक्त पैसे देणार आहे, इन्व्हेस्टर आहे मी, आणि कॅफे म्हणजे समथिंग फूड अँड फिटनेस रिलेटेड, तसं ते आम्ही. एक्झॅक्टली, दॅट इज द प्लॅन. म्हणजे त्या कॅफेमध्ये फक्त काय म्हणतात, डाएटच्या किंवा लो कॅलरी अशा, बट समथिंग डिफरंट इन. म्हणजे ते आता एवढं विचारण्याबद्दल केलंय, बट इट इज जस्ट कंबायनिंग दोन इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स ऑफ लाईफ, की फिटनेस आणि फूड, विच इज व्हेरी सिमिलर टू इच अदर, बट इफ यू कंबाईन देम, बेस्ट कॉम्बिनेशन. स्मोक हाऊस दिलेला कसं, दे वर गिव्हिंग पॅकेज्ड मील्स. म्हणजे
डब्बा सर्व्हिस बट ॲट हाय एंड प्लेसेस अच्छा फॉर बॅलन्स्ड मील्स. अच्छा. सो तसं काहीतरी ऑल्सो विल ऍक्च्युली मेक अ लॉट ऑफ सेन्स. और फॉर एक्झाम्पल तुझे ग्रुप क्लासेस वगैरे असतात. सो फॉर पीपल हाऊ यू गायज गो आउट एव्हरी वन टुगेदर. ओके. बट वेन यू गो आउट टू प्लेसेस जसं म्हणजे विच आर नॉट एक्झॅक्टली हेल्दी. गेट टुगेदर प्लेस फॉर पीपल. सो तसं काहीतरी आम्ही विचार करत होतो ऍक्च्युली. बट कॉम्बिनेशन हवंय ते. हो. हेल्थ अँड फिटनेसचं हवंय आणि फूडचं हवंय. फूडचं. येस. तर ते करू आम्ही. टॉप आरामात होईल ते. सो आता तुम्ही तुमच्या करिअर्स बद्दल जे सांगितलं त्यासाठी म्हणून आपल्या काही दिल के करीब मैत्रिणी आहेत त्यांनी तुमच्यासाठी गिफ्ट्स पाठवली आहेत. सो टिया, अनुपमा कुलकर्णी नावाच्या आपल्या एक दिल के करीब आपली एक मैत्रीण आहे आणि ह्याच्यामध्ये ना खूप अनयुज्युअल मराठी रेसिपीज आहेत. आणि कसं असतं ना, आता काही आजीच्या रेसिपीज तू करतेस, स्मिताजीच्या, काही रंजू आजीच्या, काही ठमाच्या करतेस. हा, तर अशा आपल्या रिलेटिव्हच्या किंवा आज्यांच्या आयांच्या रेसिपीज अशा ह्याच्यामध्ये आहेत. व्हेरी नाईस. मस्त. आणि तू हे तुझ्या बरोबर घेऊन जा पुस्तक दिल्लीला जाताना. काजूची उसळ. वाव. ही आमटी पण आहे. येस. व्हेरी नाईस. थँक्यू. आणि माझ्यासाठी. येस. सो आर्य, निलमा अमित नावाची आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे. तुला माहितीच असेल, तुम्ही एपिसोड सगळे बघता. सो मला असं वाटतं सगळ्या स्पॉन्सर्सची ओळख असेल. येस. ती एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, थीटा हिलिंग करते. आणि तिने तुझ्यासाठी ना मॉस अगाटे, निलमा आय थिंक दिस इज राईट, मॉस अगाटे हा एंजल दिलाय. एंजल फॉर्म मध्ये हा स्टोन दिलेला आहे. आणि हा बेसिकली ना, तू खूप काम करतोस, खूप लोकांबरोबर काम करतोस. सो तुला कधीही डिप्रेशन येऊ नये, नेहमी तू चांगल्या एनर्जीनी काम करावंस, इतरांची एनर्जी सुद्धा सगळी पॉझिटिव्ह असावी तुझ्या अवतीभोवती, त्याच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना स्ट्रेस येणार नाही माझ्यामुळे. नाही, मस्त आहे. आणि तुला ह्याच्याविषयी आणखीन काही विचारायचं असेल तर प्लीज निलमा मावशीचा नंबर देते, तिच्याशी बोल तू. आणि ऑलरेडी एनर्जाइज केलेला आहे स्टोन. डन. चालेल. तुझ्या बरोबर कॅरी करू शकतोस, कुठे बॅगेमध्ये ठेवू शकशील. येस. एंजल फॉर एन एंजल. ओ माय गॉड. थँक यू सो मच. तुम्ही दोघही जण फिटनेस फ्रीक्स आहात. तू किती तास एक्सरसाइज करतेस आणि तू किती तास करतोस? मी एक तास करतो. त्याच्यामध्ये खूप होतं. मोर दॅन इनफ. हो. आणि तू? सेम नाही, 1.5 तास. येस. आणि स्वतःसाठी, हेल्थसाठी तुम्ही दोघे जण डाएट सुद्धा करता, एक्सरसाइज सुद्धा करता. सो तुम्ही आपल्या दिल के करीबच्या प्रेक्षकांना आणि त्याच्या आधी मला काय टिप्स द्याल? तू फिटनेस दे. ऐकणार असशील तर मग देणार, नाही तर मग टाइम नाहीये. ते पण आहे, वेळ नसतो म्हणूनच. पण एकदम बेसिक आहे सगळं. म्हणजे पीपल टेंड टू काय बोलतात त्याला, कॉम्प्लिकेट लोक खूप करतात ते, बट एकदम सिम्पल असतं ते. यू जस्ट नीड टू वेक अप अर्ली, लवकर उठायचं, लवकर झोपायचं. लवकर कशी झोपू मी? म्हणजे नाही, डिपेंड्स ऑन युअर वर्क. तसं ते पण आहे. पण ते पण आहे की वेन युअर स्लीपिंग इट शुड बी साऊंड स्लीप. म्हणजे मध्ये उठायचं नाही, फोन ठेवायचा नाही बाजूला. दॅट रेडिएशन पण मॅटर करतं फोनचं. तर आणि जनरली पण ऍज हेल्दी ऍज यू कॅन फूड वाईज. असं नाही की फक्त हेच खायचं ते नाही खायचं, तसं काय नसतं. साखर हवी आहे खा, बट इन प्रॉपर क्वांटिटी. तेवढंच आहे. इफ यू वॉन्ट टू हॅव बर्गर, पण प्रॉपर क्वांटिटी मध्ये आणि वन्स अ वीक, वन्स अ मंथ, रोज नाही चालत ते. तर ऍज हेल्दी ऍज यू फील यू कॅन, दॅट इज द गोल. असं नाही की रिस्ट्रिक्शन नसायला पाहिजे काही. आणि ऑल्सो स्ट्रेस लेवल्स मॅटर अ लॉट. तर द लेसर यू स्ट्रेस, द हॅपियर यू आर. द हॅपियर यू आर, द फिटर यू आर. सिम्पल असतं ते. आणि स्ट्रेस कसा घ्यायचा नाही? घ्यायचा नाही, ती आमच्यासारखी मुलं तुला असायला पाहिजे. तर मग झिरो स्ट्रेस इन लाईफ असतो मग आमच्यामुळे. बट स्ट्रेस नाही घ्यायचा, म्हणजे फक्त यू शुड नो की एव्हरीथिंग हॅज अ सोल्युशन टू इट. आणि वेन यू थिंक अबाउट समथिंग, आरामात ते सगळं होतं मग. आणि व्हॉट इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट इज नॉट इम्पॉर्टंट, आय थिंक फुकट स्ट्रेस नाही घ्यायचा. आपल्या जनरेशन मध्ये दिस इज. हा, बरोबर. खूप आहे.
एवढा स्ट्रेस अँड सो मच टेन्शन खूप आहे लोकांना. उगाचच. आणि म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट आपल्या बरोबर, नाही जनरेशन सगळ्यांसाठी सेमच आहेत. असतं हा टेन्शन पण सगळ्यांना एवढा आहे. यंग एजला कसला स्ट्रेस आणि कसला टेन्शन. आणि म्हणजे इफ यू जस्ट सिट थोडं बसून आरामात जरा पाणी पिऊन विचार केला की ह्याचं हाऊ डू आय टॅकल दिस प्रॉब्लेम, तर सगळं सॉल्व्ह होतं आरामात. हे आम्हाला कळलंय ऍट 21 and 25. तर नाही खरंच म्हणजे पीपल नीड टू अंडरस्टँड दिस. आय सॉ वन असं छोटीशी रील बघितली मी त्या दिवशी, विच वॉज समथिंग म्हणजे एवढंच छोटस म्हणजे ऍज अन एक्झाम्पल. पण सो एक अशी ओल्ड आई होती आणि तिची बघून काय बोललीस तू? अरे तीच बसली आहे ना समोर. सो तिची मुलगी तिला इंस्टाग्राम डाउनलोड करून, कारण तिचा टाइमपास काय अजून अख्खा दिवस घरी बसून. सो ती तिला बोलली की तू इंस्टाग्राम डाउनलोड करून बघ. तर तिने अख्खा तिला सेटअप वगैरे करून दिला इंस्टाग्राम. मग नेक्स्ट रोज ती कॉलवरती असायची ना तिच्याबरोबर की आज काय बघितलं, आज कसं होतं. सो एक दिवस ना तिच्या आईने तिला विचारलं की तू आज कुठली साडी विकत घेतलीस. तर मुलगी बोलली साडी म्हणजे. ती बोलली की नाही तू इंस्टाग्रामवर बघितलं नाहीस का आज सगळ्या साड्या विकतायत. तर मुलगी बोलली नाही ग असं नाहीये माझ्या असं एक दिवस सगळ्या साड्या विकतायत किंवा एक दिवस नाही विकत असं नसतं ते. शी सेड की नाही माझ्या परवापासून इंस्टाग्राम मध्ये सगळ्या साड्याच विकतायत. सो देन शी सेड की नाही तू फक्त साड्यांचे जर रील बघितलेस तर तुझा अल्गोरिदम तसा सेट होतो की तुला फक्त साड्याच येणार. सो देन इट चेंज. आयुष्यामध्ये आपल्याला कसं ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे, आपला अल्गोरिदम कसा सेट करायला. मेक सेन्स. बरोबर आहे. तर काय या विषयाची मस्करी करू नका. इट मेक्स अ लॉट. नाही बरोबर आहे. तर काय इम्पॉर्टंट असतं ऍक्च्युली आयुष्यात आणि काय इम्पॉर्टंट नसतं. आणि कशा त्या आजीनी फक्त साड्याच बघितल्या आणि त्याला 2 दिवस फक्त साड्याच. बरोबर. सो हाऊ यू कॅन ऍक्च्युली हेल्प दॅट की तुम्ही काय बघता आयुष्यात, कशाला जास्त इम्पॉर्टन्स देताय. अँड दॅट विल हेल्प युअर स्किन अँड हेअर मोर. आणि हे नो सल्फेट, नो पेप्टाइड, रेटिनॉल हे ते करण्यापेक्षा इफ यू यूज समथिंग नॉर्मल बट कंट्रोल दिस मोर. पण आय थिंक हे सगळ्या गोष्टी लॅक ऑफ स्लीप, एन्झायटी, स्ट्रेस, टेन्शन या सगळ्यामुळे अर्ध्याधिक गोष्टी हे सगळं होणारच. दॅट इज लाईफ. बट यू नीड टू कंट्रोल इट. बरोबर. अँड यू नीड टू अंडरस्टँड की कुठे कधी काय वापरायचं, किती गोष्टीला किती महत्व द्यायचं. आय थिंक आजकाल पण एक गोष्ट फिक्सेट झाली किंवा एक ट्रेंड चालू झाला की त्याचं ऑब्सेशन जे चालू होतं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्कआउट तर अख्खा दिवस 3दा वर्कआउट, 7 म्हणजे 7ही दिवस 3 तास वर्कआउट करताय तुम्ही ओव्हर एक्झर्ट करताय मग स्वतःला, मग तुमचं दिसणारच नाही. एक्सेस मध्ये काहीच नाही करायचं. एक्झॅक्टली. सो दॅट इज वन थिंग. आय ऑल्सो फील द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज लाफ्टर. म्हणजे इन एव्हरीथिंग. म्हणजे यू नीड टू लाफ. इफ यू डोंट लाफ तर मग मजा काय लाईफ मध्ये मग. आणि वेन यू लाफ यू आर हॅपी. वेन यू आर हॅपी यू आर स्ट्रेस फ्री. देन यू लूज वेट फास्टर. यू गेट फिटर फास्टर. दॅट इज द गोल लाईफ मध्ये. फक्त हसायचंच आहे. फक्त काम पण करायचं. फक्त हसायचं नाही. हसता हसता काम करायचं. असं हवंय. येस. सो तुम्ही या वयामध्ये आयुष्याबद्दल जे काही मला सांगितलं त्यासाठी तुमच्यासाठी काही गिफ्ट्स आहेत जे ज्या आपल्या 2 दिल के करीब मैत्रिणी आहेत त्यांनी तुमच्यासाठी पाठवलेत. ओके. अजून गिफ्ट्स तुम्हाला माहिती आहे ना दिल के करीब मध्ये खूप मिळतात. तुम्ही नाव चेंज करा म्हणते. सांता क्लॉस के करीब नाव. संदीपा पाटील ती एक सायंटिस्ट आहे. आपली अतिशय दिल के करीब मैत्रिणी आहे. आणि शिया बटर आणि बनाना एक्स्ट्रॅक्ट पासून तिने शॅम्पूज बनवले. ओके. सो आता हे कुणाला देऊ मी? एक माझं एक तिचं. शॅम्पू शॅम्पू कंडिशनर. मला कंडिशनर वापरता येत नाही कारण मी फक्त कंडिशनर वापरू मग. तर मी काय म्हणते हे घ्या आणि नंतर भांडा. हो चालेल. तू ठेव. भांडत ना आम्ही गुणी. हो गुणी. तू घे ना. नको तू ठेव. अरे हा. एक साताऱ्याची आपली मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण. ती स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्स ती बनवते.
सो तिने तुमच्यासाठी काय काय पाठवलंय बघते. नाईस. नीम त्रिफळा टूथपेस्ट, शुगर फ्री साबण आहे, कॅलेंड्युला जिंजर लिली साबण, बॉडी ऑइल आहे, नाईस. फेस स्क्रब ते उठणं आहे हा हे, आणि बॉडी हा स्क्रब. मला आवडतं उठणं. आता का बसून चालतं लावलेलं उठणं आहे ना कारण ते. शी 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 व्ह्यूज तुमचे खालती पडणार. बी पण ते प्रिपेअर्ड. उठतील हे लावून. काय प्रमोट करतो रे मी. तू डिमोट करतोयस त्यांचं. आणि ते काय झालं की हात वर करा मग. कर कर काय आहे? ओके, आता आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो बॅकोझेन नावाचं आयुर्वेदिक गोळ्या आहेत. त्यांनी खरंच खूप छान वाटतं, स्ट्रेस फ्री वाटतं, शांत वाटतं. नाईस. थँक्यू. मला वाटतं ते मीच घेईन. तुम्हाला त्याची गरज नाही. नाही बिलकुल नाही, पण तू पण नाही घ्यायचं कारण तुम्हाला अशी मुलं मुलं मिळाली. आम्हीच आणि तुमचे मी तुम्हाला pills बोलतो, होतो. तू मिळाली नाही नाहीयेत, काय म्हणजे? कष्टात मिळाली आहेत. गिफ्ट मध्ये गिफ्ट. ते दे ठेवते मी थँक्यू. आतासाठी असिस्टंट. सो आता तुम्हाला एवढी गिफ्ट्स मिळाली आहेत. सो मला तुम्ही सांगा की माझ्याबद्दल तुम्हाला काय आवडतं आणि बाबामधलं तुम्हाला काय आवडतं. तो बोलतोस ती. हो म्हणजे ऑफकोर्स मोठा आहे ना कारण मी. तर दोघांचंच वर्क एथिक आणि ड्राईव्ह मला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे मी ड्राईव्ह छान करतेच. मला बोलतेस ना घाण जोक मारतो. ठीक आहे. कुठनं आलंय ते? कुठनं आलंय ते? कुठं ना आले ते. ठीक आहे. तर मला तुझं वर्क एथिक आणि ड्राईव्ह खूप आवडतं आणि म्हणजे मी बघितलंय ते दिवसरात्र काम करून, डे नाईट शूट करून, बाबा पण थकून घरी येतो आणि दॅट इज वाय वी आर गेटिंग व्हॉट वी आर गेटिंग इन लाईफ. तर आय ऑल्सो वॉन्ट टू वर्क तेवढंच हार्ड, आय ऑल्सो वॉन्ट टू वर्क तेवढंच आवडणी आणि मजा मला येते कामामध्ये माझ्या, बिकॉज आय लव्ह व्हॉट आय एम डुईंग. तर दॅट वर्क एथिक, दॅट ड्राईव्ह इज व्हॉट ड्राईव्हज मी टू वर्क हार्ड आणि गेट व्हॉट आय वॉन्ट इन लाईफ आणि मेनली बी नाईस टू पीपल. दॅट इज द मेन थिंग. कारण व्हॉट आय हॅव लर्न फ्रॉम तुम्ही दोघांपासून मला जे एकदम बेस्ट आवडले, मला जे मी लर्न केले बोलतोय, जे मी शिकले तुमच्याकडनं, इज डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट इन लाईफ पण डोंट हर्ट पीपल. ते फक्त मला खूप जास्त आवडतं. विच आय वॉन्ट टू टेक फॉरवर्ड फॉर माय चिल्ड्रन पण, की तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवंय ते करा बट कोणाचं वाईट नाही करायचं आणि दुःख नाही मला पोचवायचं. तर दॅट इज व्हॉट आय लाईक. ते सगळंच बोललास ना. हो हो, बिचारी म्हणजे काय? सगळंच बोलला. असं नाही की Sorry काही ना, दुसरं नाहीये हा जरा बोलायचं. बेस्टच आहे मी तर. टू स्मार्ट. काय आवडतं? आय थिंक वन थिंग मेनली ऑब्व्हियसली की तुम्ही लहानपणीपासून जो फ्रीडम दिलाय आम्हाला, म्हणजे करिअर बाबतीत किंवा काही असो. सो आपण एकच अट होती त्याच्यात की तुम्ही जे काही कराल त्याच्यात यू हॅव टू एक्सेल अँड यू हॅव टू बी द बेस्ट. सो आम्ही ते तुम्हाला बघितलंय की तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट आहात, राईट? सो आय थिंक दॅट फ्रीडम आय रिअली लव्ह. आणि तुमच्या दोघांमध्ये म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट ऑपोजिट्स आहात आय थिंक. म्हणजे मेल फिमेल बोलते तू. म्हणजे ही खूप टेन्शन घेते. हो पण बाबा टेन्शनच नाही घेत. हो म्हणजे देर इज नो असं मिडल हे. बट ऍट द सेम टाइम बिकॉज ऑल आर एवढे ऑपोजिट, तर आम्हाला माहितीये की यु नो. हो आणि आम्ही ते मधलं हा एक्झॅक्टली. सो दॅट आय रिअली लाईक दॅट यु नो. तुम्ही जरी ऑपोजिट असला, एक कम्प्लीट ऑपोजिट, पण तरी तुम्ही जे संस्कार केले, बरोबर आहे. सिरियसली जे संस्कार तिला केले, बोलू दे ना. बघते असं कारण मग. हो नाही मी जोक म्हणूनच बघत होते. हो जे तुमचे संस्कार जोक नव्हते, मी जे नाही, तो बोलते word ते फक्त आमच्यासाठी joke आहे. संस्कार केले आमच्यावर, ते एक्झॅक्टली मधोमध होते. So ते बरोबर. हो आणि ऑल्सो बिकॉज तुम्ही बोलला आम्हाला की जे पण करायचं बेस्ट करायचं, Best, म्हणून हा. फक्त बसने जातो मी, फक्त बसने जातो, नाहीतर कुठेच गाडी वापरत नाही कुठे मी. चिंदी असतो म्हणून येते. हो सिरियसली. आता तू आम्हाला विचारलंस की आम्हाला तुमच्यामध्ये काय आवडतं, तू सांग. तिच्यामध्ये एवढं नसेल पण माझं एकदम भरभरून सांग. सौंदर्य. नाही खरंच तुम्ही खूप गुणी आहात,
खूप Yes. चांगली मुलं आहेत असं प्रत्येक आई वडिलांना कदाचित वाटतच असेल, पण आमच्याबद्दल नाही, प्रत्येक अच्छा, आई वडिलांना त्यांच्या- त्यांच्या त्यांच्या मुलांबद्दल हो. वाटतच असणार. पण मला खरंच खूप जेन्युइनली वाटतं की लहानाचं मोठं तुम्हाला केलंय, पण त्या वेळेला ना कुठेतरी आम्ही चुकलो असू, कुठे तुम्ही चुकला असाल. पण आता जे मी बघतीये की तुम्ही जसे जसे मोठे होताय तसे यू आर डेव्हलपिंग इन टू व्हेरी गुड ह्युमन बिईंग्स. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही स्वतःच्या आधी लोकांचा विचार करता. या सगळ्या गोष्टी मला खरं तर खूप आवडतात. पण पण म्हणजे एक माणूस म्हणून बघितलं तर, हो. पण एक आई म्हणून मला असं वाटतं की आधी स्वतःचा विचार करा कुठेतरी, आणि त्याच्यानंतर लोकांचा विचार करा, जे तुम्ही बरोबर विरुद्ध करता आता. म्हणजे ते प्लेन मध्ये पण सांगतात ना, कळलं. की आधी हो. आपल्या ऑक्सिजन मास्क आपल्या नाकावरती ठेवायचा आणि बरोबर. त्याच्यानंतर मग दुसऱ्यांना आपण हेल्प करू शकू. तुम्ही न विचार करता आधी समोरच्या बद्दल विचार करता. ही चांगली गोष्ट आहे, पण आयुष्यात कदाचित ही गोष्ट घातक सुद्धा ठरू शकेल. येस, बरोबर आहे. पण आय लव्ह यू, आय लव्ह बोथ ऑफ यू. लव्ह यू. जीपे नंबर फक्त सांग नंतर. तू त्यांनी मला कसा? करायचं, मी राखी बांधली आहे. हा. बघ जीपे तू वापरतोस तरी का? जीपे नंबर सांग, मी मीच करणार मग. कार्ड इन्सर्ट करेन मी. कार्ड मशीन फक्त आणून दे, आपण बघ, नंतर नाही, करू मी ते. करणार जीपे. सो गोड गोड गप्पा झाल्या, गोड गोड मुलांबरोबर. गडगड मुलांबरोबर गोड गप्पा झाल्या. सो गप्पांचा शेवट आपण तोंड गोड करून करूया. चालेल. येस. सो सहज हवन Thank you. एंटरप्राइज ब्रँडचं नाव आहे, आणि अद्वैत बापट जे आपल्या समोर बसलेले आहेत, अद्वैत काका. ओ. सो त्यांनी तुमच्यासाठी खरवस आणलाय, आणि हा तुम्ही डाएट साठी खाऊ शकता हा, हा. कारण त्याच्यामध्ये साखर नाहीये, ऑर्गॅनिक गुळ आहे. बेस्ट. मला खरंच खूप आवडतं. या मला पण, मी ओपन करायला ट्राय करते पण ते हो. होत नाही. नाही, या साईडनी उघड ना, थँक्यू. आणि ते उलट करत असतं. येस, काय बने की तू वेटर. ठीक आहे, तुम्ही चालू द्या तुमचं हो. तुमचं. नाही नाही, तू कर. मी एवढी गिफ्ट दिली तुम्हाला, शेवटी तुमचं तोंड सुद्धा गोड केलं. हो. आता टिया प्लीज माझा चहा दे ना मला, प्लीज. चहा कशाला नको. अरे नको काय नको, मला लागतो चहा. देते मी, देते नक्की देते मी. ठेव. बरं ऐक ना, एका प्रश्नाचं, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर Okay. दे. मला सांग, चहा तुम्हाला दोघांना कोणाच्या हातचा आवडतो, आई का बाबा? बाबा. तू चहा पितच नाही. नाही, चहा पीत नाही. पहिले प्यायचो पण हो, लहानपणी खरंच हा. प्यायचा. हो. हो. नाही, घरचा नाही, तो कॉलेजच्या बाहेरचा कटिंग वाला, आ. त्याचा मला आवडतो. आई का बाबा एवढंच ऑप्शन होतं. बाबा बाबा. खरं खरं सांग. कळलं का? बाबा बाबा. बर, ओके. सो मोर गिफ्ट. अर्चना देशपांडे आणखीन एक आपली दिल के करीब Wow. आहे. सो तिने पॉटरी डेनचे हे Wow. मग्स तुम्हाला दिलेत. आता मी पिन, आता ह्याच्यामध्ये मग- असेल तर मग मी पिणार. मग हा, मग मी पी मग हो. जेव्हा आपण फुल फिल्मी. तेच बघत आलो आम्ही जन्मापासून. नाही म्हणजे चांगलं आहे इंडस्ट्री मध्ये ना, म्हणून बोललो. सो थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. दिल के करीब मध्ये तुम्ही दोघ जण आलात, माझा खूप पाणउतारा केलात. जे बोलायचं नव्हतं ते बोललात, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. सो अशी आहेत माझी मुलं, प्राप्त्य आहेत, द्वाड आहेत, पण मनाने खूप चांगली आहेत आणि निर्मळ आहेत. सो तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, जोडी तुझी माझी.